आज आपण बघा अतिशय थंडगार मस्त साधा सोपा आणि हेल्दी असा मिल्कशेक बनवणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी केळी घेतलेली आहेत। एका ग्लाससाठी 1 केळ लागणार आहे आपल्याला। याच प्रमाणे जर आपल्याला जास्त ग्लास बनवायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू पण शकता, पण मी इथे 2 ग्लास बनवणार आहे त्यामुळे मी इथे बघा 2 केळी घेतलेली आहेत। साल काढून घ्यायची आहेत केळी आपल्याला। उन्हाळा जरी असं वाटत असलं संपत आलेला आहे तरीही अतिशय उष्णता बाहेर आहे, त्यामुळे थंडगार असं प्यायला हवं असं सर्वांनाच वाटत असतं। अशा वेळी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि अतिशय हेल्दी पण आहे। नंतर बघा केळीचे काप करून मी केळी मिक्सरमध्ये घालून घेतलेली आहे आणि नंतर यामध्ये फ्रीजमध्ये मी एक 8 तास दूध ठेवून घेतलेलं होतं, ते दूध आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। नंतर बघा 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 मनुके मी यामध्ये घालून घेते आहे आणि 1 चमचा गुलकंद घालून घेणार आहोत आपण आणि 1 चमचा मध घातलेला आहे आणि 2 चमचे साखर घालून घेणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि बघा बदाम बारीक कट करण्यासाठी खूप त्रास होतो, त्यामुळे एक सोपी आयडिया आहे की बदाम आपण जर हलकेसे खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेतले तर छान असे बारीकही होतात आणि जास्त कष्टही करावे लागत नाहीत। आणि बघा सर्व करण्यासाठी आपण केळीचे काप काढून ते साईडला लावून घेतलेले आहेत आणि नंतर आता आपण यामध्ये मिल्कशेक घालून घेऊया। जर आपल्याला हवं असेल तर आपण यामध्येच आईस क्यूब घालून पण घेऊ शकता, पण मी दूध ऑलरेडी थंड घेतलेला आहे त्यामुळे मी आईस क्यूब वापरणार नाहीये। नंतर गार्निशिंगसाठी बघा बदामाचे जे आपण काप केलेले होते ते काप आपण यावरती घालून घेऊया आणि 4-5 मनुके घालून छान असा बनाना मिल्कशेक सर्व करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर कोणती रेसिपी बघायला आवडणार असेल तर ती रेसिपी कमेंट करून नक्की सांगा।